ज्याच्यामध्ये रोहित पवार आलेत, जितेंद्र आव्हाड आलेत. ते सर्वांनी म्हटलेलं होतं की आम्हाला भाजपसोबत जायचं आहे, आपण भाजपसोबत जाऊया. त्या कळपात राहून विरोध करणं आणि अजितदादांना तोंडावर विरोध करणं हे माझ्यासारख्याला शक्य नव्हतं. पण ते पत्र अजूनही शरद पवारांपर्यंत पोचलेलं नाही. ते अजूनही पत्र जयंत पाटलांच्या घरात आहे. ओके, ते पत्र गेलेलंच नाही. हां, मीच त्यांना सांगितलं. एकनाथ शिंदे जेव्हा त्यांचे आमदार घेऊन सुरत गुवाहाटीला जात होते, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी, ज्याच्यामध्ये रोहित पवार आलेत, जितेंद्र आव्हाड आलेत, ते सर्वांनी म्हटलेलं होतं की आम्हाला भाजपसोबत जायचं आहे, आपण भाजपसोबत जाऊया. आणि सर्व आमदारांच्या त्याच्यावर सह्या आहेत. ऐका, मी तुम्हाला सांगतो ह्याच्यातली सविस्तर गोष्ट. अजितदादांच्या केबिनमध्ये बैठक झाली. तिथे सगळ्या आमदारांनी गदारोळ घातला की नाही, मग आपली कामच होणार नाही, ते होणार. त्या कळपात मी बसलेलो होतो, मी बोलत नव्हतो. मग सगळ्यांनी ठरवलं की एक पत्र लिहूया आपण, आणि मग सगळ्यांसाठी फिरवलं. त्या कळपात राहून विरोध करणं आणि अजितदादांना तोंडावर विरोध करणं हे माझ्यासारख्याला शक्य नव्हतं. मी कबूल करतो की माझा विकनेस आहे की मी असा त्यांच्याबरोबर कधी असा समोरासमोर कधीच बोललेलो नाही. म्हणजे मी त्यांच्याशी फार कमीच बोललो आहे आयुष्यभरात. मी सही केली. आणि 2 माणसं ते सह्या करताना बाहेर उठून गेली. त्याच्यातला एक होता प्राजक्त तनपुरे. प्राजक्त तनपुरे बाहेर गेला आणि त्यांनी तिथल्या पिऊनला सांगितलं तर आव्हाडांना बाहेर बोलवा. ते म्हणाले मला काय पटत नाही हो साहेब, मला भीती वाटते. असं कसं साहेबांविरुद्ध आपण लिहायचं की, माझंही काय, आपण तर करूच शकत नाही. मी सही केली. पण ते पत्र अजूनही शरद पवारांपर्यंत पोचलेलं नाही. ते अजूनही पत्र जयंत पाटलांच्या घरात आहे. ओके, ते पत्र गेलेलंच नाही. हां, मीच त्यांना सांगितलं. म्हणजे मी त्यांना रिक्वेस्ट केली, साहेब मी माझी कसंही करतो. पण ते मला, म्हणजे त्यांच्याही मनात होतं की असं साहेबांना पत्र कसं द्यायचं, चर्चा करू. आपण डायरेक्ट पत्र दिलं तर म्हणजे सगळेच आमदार एकत्र येऊन आपल्याला एकटं सोडताय, ती भावना म्हणाली त्यांच्या मनात निर्माण होईल. तसं न करता आपण चर्चा करू त्यांच्याबरोबर. मी म्हटलं चर्चा करा, साहेब घेतील तो निर्णय. पण म्हटलं असा त्यांना एकटं सोडणं हे काय मला मान्य नाही. कारण त्यातल्या काही आमदारांचं म्हणणं होतं की साहेबांना राहू द्या एकटं, काय नाही, आपण जाऊया. अच्छा, असे काही आमदार म्हणत होते. हो, आणि माझ्या बाजूला बसलेले. मला त्याचं नाव पण माहिती आहे, घेत नाही दरवेळेस मी हे नको म्हणून. चेहरेपट्टी ओळखून सांगू शकाल काही? पुण्याचा, मुंबईचा? जाऊ द्या, ते सोडून द्या. आता ते निवडणुकीच्या वेळेस त्यांच्या मतदारसंघात तुम्ही जेव्हा शरद पवारांसोबत आता काही नेत्यांच्या मतदारसंघात सभा घेतली, त्यातली बीडची, कोल्हापूरची, नाशिकची सभा मोठी झाली. बीडच्या सभेमध्ये तुम्ही स्वतःची जात पण सांगितली की मी वंजारे आहे, वंजाऱ्याचा पोर आहे. आणि धनंजय मुंडे असं म्हणाले की तुम्हाला जात सांगायची काय गरज होती, साहेबांनी तुमच्यावर हे संस्कार केलेत का जाती व्यासपीठावर सांगायची? मलाही प्रश्न पडला की अनेकांना तेव्हा वाटलं असेल की आव्हाडांची जात पहिल्यांदाच कळाली. असं आहे की त्या भाषणाचा संदर्भ जाणून घ्या. की संदीप क्षीरसागर हा अल्पसंख्याक तेली समाजाचा आहे. मी त्यांना काकूच्या वेळेपासून ओळखतो, त्या घराला, त्यांच्या आजीपासून. हां, आजींपासून. जयदत्त क्षीरसागरांचेही माझे अतिशय चांगले संबंध होते. त्यांचा दुसरा भाऊ भूषण क्षीरसागर, त्याचेही माझे चांगले संबंध होते. तेव्हा भाषणाच्या ओघात मी म्हणालो, संदीप क्षीरसागर तुम्ही तेली आहात, एक वंजारी म्हणून तुम्ही, एक तर भाषणाची ती लाईन होती, त्याच्यात जात काढण्याचं. तुम्ही भाषणाच्या ओघात जेव्हा बोलता शरद पवारांचा नाद करायचा नाही, आता काय केलं, तेव्हा भाषण टोटो घ्यायचं नसतं. भाषणाच्या ओघ्यात माणूस बोलतो, त्याचं एवढं भांडवल करायची गरज काय? आणि मला अभिमान आहे ना, माझा आजोबा हमाल होता, माझी आजी भाजी विकायची स्टेशनाच्या बाहेर, मला अभिमान आहे याचा. मी कधी कधी सांगतो, चल मुंबईतल्या पहिल्या 5 हमालांपैकी पहिलं एक हमाल माझा आजोबा होता.
माझा बाप 22 वर्ष बॉम्बे स्टेशन सेंट्रल स्टेशनवर झोपला. मला अभिमान आहे या गोष्टीचा. का नसावा? माझ्या जातीचा मला अभिमान का नसावा? तुम्ही भगवानगडाला कधी आत्तापर्यंत गेले नव्हते आणि बीडच्या सभेतच तुम्हाला बरोबर भगवानगडाची आठवण झाली. पण भगवानगड काय कोणाच्या बापाचा आहे काय? अहो, ज्या गडामध्ये समता शिकवली गेली त्या गडाचा इतिहास बघा. ते का वंजाऱ्यांचं हे नाही आहे. तिथले महाराज कुठल्या कुठल्या जातीचे होते त्याचा इतिहास घ्या आणि कसा समतावादी तीर्थक्षेत्र आहे ते लगेच समजेल 2 मिनिटात. अच्छा. ते काही जणांनी आपलं राजकीय केंद्र बिंदू बनवून टाकलं. केंद्र काय ते स्थान काय म्हणतात ते. ओके, राजकारणाचा अड्डा. हा, राजकारणाचा अड्डा.